शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठोपाठ आता पक्षाच्या महिला नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचंही नाव भोंदूबाबा अशोक खरातशी नियमित संपर्क ठेवणाऱ्यांमध्ये असल्याचा दावा आता केला जातोय। आमदारकी आणि मंत्रीपद मिळेल का असं भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांनी खरातची नाशिकमध्ये 3 वेळा भेट घेतली होती। यातील 2 वेळा त्या भोंदूबाबाच्या कार्यालयात गेल्या असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी करून SIT कडून त्याच्या चौकशीची मागणी केली आहे। नीलम गोरे आणि अशोक खरात यांच्यात खरंच आर्थिक संबंध होते का? नीलम गोरे आणि खरात यांच्यात भेट झालीये का? खरातला कोणतं राजकीय नेत्यांचं पाठबळ होतं? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आधी राष्ट्रवादीच्या चाकणकरांचं पद गेलं आणि आता या प्रकरणाची झळ थेट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यापर्यंत पोहोचली आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन नीलम गोरेंवर गंभीर आरोप केलेत। खरात सोबत नीलम गोरेंचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप करत गोरेंनी खरात प्रकरणावर मौन का धारण केलंय असा थेट सवाल तृप्ती देसाईंनी विचारलाय। नीलम गोरे 7 ते 8 वर्ष भोंदूबाबा अशोक खरातकडे जात होत्या। आमदारकी आणि मंत्रिपदासाठी भविष्य जाणून घेण्यासाठी गोरे नाशिकमधील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये खरातच्या भेटीला जात होत्या। ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाला त्याच कॉलेज रोडवरील खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे अनेकदा गेल्यात। गोरे आणि खरात मध्ये काही आर्थिक व्यवहार आहेत का? SIT ने गोरेंचा CDR तपासावा म्हणजे संभाषण उघड होईल असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। की अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, काही आमदार आणि काही खासदार जे आहे ते खरातच्या ऑफिसला जायचे किंवा त्याचा सल्ला घ्यायचे, त्याला हात दाखवायचे, भविष्य बघायचे आणि त्यामधली काही नावं समोर आली, काही जणांचे फोटो आले, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचले। पण काही जणांचे फोटो नाहीत किंवा काही जण भेटलेत पण बऱ्याच जणांना माहित नाही, तशी अनेक जणांची माहिती आहे। आणि त्या 39 आमदारांमधलं एक जे नाव आहे ते मध्ये त्या महिला आमदार आहेत, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या। जेव्हा त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते मंत्रीपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोहोचलेल्या होत्या। आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिक मध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता। दरम्यान तृप्ती देसाईंचे हे आरोप पत्रकार परिषद घेऊन नीलम गोरेंनी फेटाळून लावलेत। कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बाबांना भेटायचं नाही, त्यांच्या दर्शनाला जायचं नाही, हा संस्कार मी आजही पाळते असं नीलम गोरे म्हणाल्यात। गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते। माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे। महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते। अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत। खरातच्या
त्यांच्या दरबारात राज्यातील अनेक 29 आमदारांचा राबता होता असा दावा याआधी केसरकरांनी केलाय. त्यात आर्थिक गैरव्यवहारात खरातला बड्या अधिकाऱ्यांची मदत केल्याचाही आरोप आहे. अशातच चाकणकरांवरील कारवाईनंतर पुढचा नंबर कोणाचा असा सवाल उपस्थित होतोय. एकीकडे नीलम गोरेंनी जरी आरोप फेटाळून लावले असले तरी तृप्ती देसाई नीलम गोरे आणि खरातच्या भेटीचे पुरावे माध्यमांसमोर आणणार का आणि खरात आणि नीलम गोरेंचंही कनेक्शन समोर येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मात्र नीलम गोरे आणि अशोक खरात कनेक्शन समोर आल्यानंतर केसरकरांमुळे अडचणीत आलेल्या शिंदे सेनेची आणखीच कोंडी होणार हे मात्र निश्चित आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.